नमस्कार। राज्यातील काही जिल्ह्यांसाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहे। तर 21 ते 24 एप्रिल दरम्यान पुन्हा ज्या ठिकाणी पाऊस बंद झाला आहे त्या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे। काय आहे ही बातमी बघणार आहोत या व्हिडिओमध्ये सविस्तर। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या हवामान अंदाज विषयी पावसाविषयी सर्वात पहिली बातमी तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल। अनेक शेतकरी आपला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राइब करत नाही, तर नक्की सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला मिळेल। राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण निवळले आहे। प्रामुख्याने सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान पाहायला मिळत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे। मात्र असे असले तरी राज्यातील प्रामुख्याने दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण कायम आहे। आज आणि उद्या अर्थात येत्या 48 तासामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। दरम्यान सध्याच्या घडीला राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, पूर्वेकडील विदर्भाच्या भागात पावसाचे वातावरण काहीसे निवळले आहे। मात्र पुढील 2 दिवसानंतर अर्थात 21 ते 24 एप्रिल या कालावधीत नागपूर आणि आसपासच्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच या कालावधीत विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या इथे पावसाचे काय वातावरण आहे? तुमच्या इथे पाऊस पडला का? खाली कमेंट मध्ये नक्की कळवा। तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि अजूनही तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी धन्यवाद।